रंगरेज की आवाज करे झूठ को बेनकाब, सलाखों में होंगे गुनेगार। हमारे कैमरे में ही जुल्म करने वाला अधिकारी, अब मिलेगा इंसाफ। खबर 100% सच। देखते रहिए रंगरेज की आवाज। आज दिनांक 15/5/2024 ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी रिपोर्ट दाखल करण्यासाठी आलो आहे की ज्यांनी 13/5/2024 ला जो अकोला शहरातील गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्यांनी अकोला शहरात यापूर्वी सुद्धा दंगल लावली आहे, ज्यांच्यावर 302चे गुन्हे आहेत, आज सुद्धा तो फरारीत आहे किंवा राजरोसपणे फिरते आहे, त्या माणसानं 13/5/2024 ला स्वतःच्या रेकॉर्डिंगमध्ये या ठिकाणी एक मौलाना आहेत की ज्यांनी या निवडणूकमध्ये वंचित बहुजन आघाडी असो या भारी बहुजन महासंघ असो यांना सपोर्ट केला असं त्याला स्वप्न पडलं आणि त्यांनी त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मौलानांना अक्षरशः माया बहीणवर शिव्या दिल्या। शिव्या देत असताना बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा त्या ठिकाणी आंबेडकर के टेस्ट पे तुम गए हो, आंबेडकर के तलवे चाटते हो, आंबेडकर की बहुत तुम यहाँ पे प्रचार करते हो असं म्हणून शिवीगाळ केली आणि अक्षरशः जेवढे तुम्ही वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघावाल्या या मी तुम्हाला पाहून घेतो, म्हणजे या ठिकाणी अकोला शहरात पुन्हा दंगल माजवण्याचं काम हा गैरअर्जदार ज्याचं नाव साजिद खान मन्नान खान पठाण आहे की जो स्वतःला पठाण समजतो आणि अकोला शहरात त्यांच्या सुद्धा मुस्लिममध्ये जाती जातीत दंगली लावण्याचं काम करतो, बौद्ध आणि मुस्लिममध्ये दंगली लावण्याचं काम करतो। अशा गुन्हेगाराला आम्हाला शंका आहे की तो आज राजरोज फिरते आहे, ज्याच्यावर 302चा गुन्हा आहे, ज्या दंगलीत या ठिकाणी एक खून झाला आहे, बरेच लोकांवर किरकोळ दुखापत झाली आहे, ज्यांच्यावर गुन्हेगारीचं पार्श्वभूमी आहे, ज्यांनी अकोला शहरात दरवेळेस दंगली लावण्याचं काम केलं, असा पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादानं हा आरोपी फिरतो काय, आम्हाला ही शंका आहे। म्हणून आज आम्ही लेखी रिपोर्ट या ठिकाणी सादर केला आहे। अशा गुन्हेगाराला ताबडतोब पोलिसांनी कैद करून या ठिकाणी शांतता नांदली पाहिजे, अकोला शहरात कोणतीही दंगल नाही झाली पाहिजे। जर या आरोपीला खुल्लं जर ठेवलं किंवा राजरोज जर फिरत असेल तर अक्षरशः हा 100% अकोला शहरात जाती जातीत दंगली लावते आहे। म्हणून अधीक्षक साहेबांना या ठिकाणी पोलीस ॲडिशनल साहेबांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे, यांच्यावर ताबडतोब त्यांनी कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे।